शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. पण आता बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध अशा चार जणांची माहिती हळूहळू एकेका ह्याच्यामध्ये एकेका समासामध्ये घेतोय. त्यातला जो बद्ध आहे तो आपण बघितला मागच्या वेळी. आणि त्या बद्धाबद्दल म्हणजे तो कायम आपल्या कर्मांमध्ये देहबुद्धीच्या नादानी तिथेच बसलेला असतो, त्याच्यात गुरफटलेला असतो आणि सगळ्या संसार प्रपंच म्हणजेच खरा प्रपंच हे त्याला वाटत असतं आणि त्याच्यात तो गुंतून राहिलेला असतो. साहजिकच ममता, आसक्ती, कामना, ईर्ष्या सगळे जे काही भावभावना आहेत त्या भावभावनांचा या पाचापाचाच्या कल्लोळाबरोबर तो खेळत असतो. पाचापाचाचा कल्लोळ म्हणजे प्रपंचाचा पाचापाचाचा जो गोंधळ आहे त्या गोंधळामध्ये तो खेळत असतो. या गोंधळामध्ये खेळणारा जो आहे त्याला बद्ध म्हटलं जातं आणि या गोंधळातून थोडासा बाहेर पडणारा जो आहे, थोडासा बाहेर पडणारा म्हणण्यापेक्षा पूर्णपणे बाहेर पडणारा आहे तो सिद्ध आहे. कारण तो या प्रपंचामध्येच राहतो, आपल्यासारखंच राहतो, आपल्यासारखंच खाणं पिणं सगळं असतं, पण तरी सुद्धा तो त्याच्यामध्ये गुंतून पडत नाही, तो सिद्ध असतो. पण तरी सुद्धा बद्ध पासून सिद्धपर्यंत जाण्यासाठी सुद्धा आपल्याला काहीतरी मार्गक्रमणा करावी लागते. बद्ध आहे, प्रपंचात गुंतलाय, काही ते तुमचं देव देव वगैरे याला काही मानत नाही, मीच काय तो करणार आहे, मी आहे म्हणून प्रपंच चाललाय, असं सगळं म्हणणारा जो बद्ध आहे त्याला कुठेतरी हिसके बसतात. हिसके बसतात, जीवनामध्ये ताप भोगावे लागतात आणि ते भोगल्यानंतर त्याच्या लक्षात येतं आतापर्यंत जे मला वाटत होतं की मीच संसारामध्ये सगळं करता आहे, मी आहे म्हणून संसार चाललाय, मी आहे म्हणून प्रपंच करतोय, नाही तर ह्या कोणाला काही जमलंच नसतं, अशा पद्धतीने जो वागत होता त्याच्या लक्षात येतं की फक्त मी आहे म्हणून काही चालत नाही. कुठेतरी माझ्यावरती नियंत्रण ठेवणारं कोणीतरी आहे हे त्याच्या लक्षात येतं. आणि ते लक्षात यायला लागल्यावर मग त्याला वाटतं की हा कोण आहे जो माझ्यावर नियंत्रण ठेवतोय. मी असं ठरवते, मी तसं ठरवते, पण मी ठरवते तसं होतच नाही. मला असं वाटत नाही माझ्यावर दुःख यावीत म्हणून, तरी माझ्यावर हा दुःख देतोय. मग हा कोण आहे? हा कोण आहे हे जाणण्याची जेव्हा इच्छा निर्माण होते तेव्हा त्याला मुमुक्षु असं म्हटलं जातं. शंकराचार्य विवेक चूडामणी मध्ये असं म्हणतात, दुर्लभम त्रयमेवावेति. म्हणजे त्याच्यामध्ये जे दुर्लभ तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत, मनुष्यत्व, मुमुक्षुत्व, महापुरुष संश्रया, या तीन गोष्टी शंकराचार्यांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. मनुष्य देह हा फार क्वचित मिळतो. 184 योनीमध्ये जेव्हा पाप आणि पुण्य समान होतं त्यावेळेला मनुष्य देह मिळतो. इतकं सोपं नाहीये आपल्याला मनुष्य देह मिळणं. पण त्या मनुष्य देहात आपण काय करतो? आपण काहीच करत नाही. पुन्हा मी माझे अहंकार याच्यामध्ये आपण गुंतून जातो. पण मनुष्य देह मिळणं ही सुद्धा ईश्वरी कृपा आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला मोक्षाची इच्छा होणं. मोक्षाची इच्छा म्हणजे लगेच संन्यास घ्यायचा असं मुळीच नाही. प्रपंच आणि परमार्थाचा मेळ साधणं ही सुद्धा, ते मेळ साधून परमेश्वराकडे झुकतं माप देणं ही सुद्धा मोक्षाची इच्छा आहे. कारण मुळात प्रपंच करत असताना परमेश्वराकडे झुकणं ही सुरुवात आहे, ही पहिली पायरी आहे. नुसतं झुकणं म्हणते मी. आणि मग त्याच्यामध्ये महापुरुष संश्रया, महापुरुषांचा सत्संगती जर आपल्याला मिळाली, सत्पुरुषांचा संग मिळाला, संतांचा संग मिळाला, संत पण ओळखता यावे लागतात, अन्यथा तेही आपली घसरण होते. जर योग्य संत, योग्य सद्गुरू मिळाला नाही तर तिथेही आपण पुन्हा आपल्या फायद्यापुरता आपण संत किंवा सद्गुरू यांचा सहवास घ्यायचा नाही, हेही कळावं लागतं. आणि त्याप्रमाणे जेव्हा आपण तो संघ आपल्याला मिळतो, त्यांचा आश्रय आपल्याला मिळतो, त्यावेळेला मात्र
ही पूर्व सुकृताचे जोडी असं जे म्हटलं जातं. म्हणून विठ्ठले आवडी, तेव्हाच ही आवड निर्माण होते. सरसगट सगळ्यांना ही आवड नसते आणि असावीच असं आपणही आग्रह धरू नये. कारण त्यांची जेव्हा वेळ येईल, कारण या मार्गाकडे वळण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं. पुण्य लागतं म्हणजे या जन्मातलं पाप पुण्य समान झाल्यानंतरच आपल्याला आत्ता मनुष्यदेह मिळालेला आहे. त्यामुळे हा मनुष्यदेह मिळाल्यानंतर त्यातही पुण्य कमवायचं असतंच. तेव्हा हे सगळे मिळतात. आणि मग पुन्हा ते पुण्य ह्याला हा संघ दिलाय, याचा याने चांगला उपयोग करायला सुरुवात केली, म्हणून पुण्य साठवायचं मुळीच नाही या जन्मात. पुण्यही साठवायचं नाही, पापही करायचं नाही, तरच पुन्हा आपल्याला यातनं मुक्ती मिळते. नाहीतर पाप आणि पुण्य भोगायला पुन्हा परत यावंच लागतं, भले पाप असो किंवा पुण्य असो. म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम. म्हणून असं त्यांनी म्हटलेलं आहे, बद्ध देह जो आहे तो आतापर्यंत आपण बघितला की सगळा संसार प्रपंचामध्ये पाचा गोंधळामध्ये गुंतलेला आहे. मुळात मनुष्य देह दुर्लभ आहे. आणि आणखीन एक आपल्याला बेलसरे म्हणतात, आदरणीय बेलसरे ज्यांनी दासबोध लिहिलाय त्यांच्या दासबोधातलंच वाक्य, की आधी मनुष्य व्हा, आधी मानव व्हा आणि मग परमार्थ करा. आधी मानव होणं पण महत्वाचं आहे ना. कारण मनुष्य जन्मामध्ये आमची जी ओढाताण चालू असते ती एक तर आम्ही दानवत्वाकडे जातो किंवा देवत्वाकडे जातो, दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर दानवत्वाकडे जाऊ नका, ते दुर्गुण आधी आपल्यातले घालून द्या. ते दानवत्व, ते राक्षसत्व आपल्या अंगामध्ये भिनलेलं आहे. 10 तोंडाचा रावण आपल्या शरीरामध्ये आहे. त्याला आधी हळूहळू बाजूला करा, तेव्हा मानवत्व येईल. आणि मानवत्व झाल्यानंतर परमात्म तत्व जे आहे ते जाणून घेण्यासाठी परमार्थ करा, तेव्हा देवत्व येईल. देवत्वच आपल्याला असायला हवं असं नाही, पण त्या दिशेने आपण जातो आणि मग परमार्थाचं मोक्षपर्यंत जी सर्व अवस्था आहेत त्या उपभोगता येतात. म्हणून आधी मानव व्हा आणि मग परमार्थ करा. नाही तर स्वार्थ आहेच. मानव असेल तर स्वार्थ नाहीये. हेही लग्न छोट्या छोट्या गोष्टी आहेत मानव होण्यामध्ये सुद्धा, पण तसं चांगल्या गोष्टी आहेत त्या त्या साध्य करून घ्यायचे. आता हा बद्ध जो आहे तो बाह्य आसक्तीमुळे त्याच्यामध्ये गुंतलेला होता. त्याला त्याच्याकडे देहबुद्धीचं बळ जास्त होतं. कोणतं बळ आपल्याकडे जास्त आहे हे महत्वाचं आहे. देहबुद्धी माझी म्हणजे प्रचंड आहे. मला सारखं हे हवं ते नको, हवे नकोपणा जो आहे ना तो माझ्यात गच्च भरलेला आहे. मला हे असं चालत नाही, मला ते तसं चालत नाही, मला हेच हवं, मला तेच हवं. हे जे सगळं आहे ना, इथे आपलं सगळं अडून राहतं. प्रपंचात हव्यासापोटी ज्या ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत पाहिजेत पाहिजेत, मला हवंय, ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो, त्यावेळेला आपण बांधलेलो असतो. मग खरंच आपण बांधलेलो आहोत का? तर मुळीच बांधलेलो नाही. बरोबर ह्याच्या उलट उदाहरण म्हणजे उलट बोलते, की आपण बांधलेलो आहोत असं मी म्हंटल, कारण आमची देहबुद्धी आज इतक्या वर्षांची आहे. आत्ताच्या 70-72 काय 75 जे वय आहे त्या तिथपर्यंतच तर आहेच आहे. देहबुद्धी घट्ट केलेली आतापर्यंत, मी माझे माझा संसार वगैरे. पण अनेक जन्माची देहबुद्धी आहे, ती आम्ही सोडवणार कशी? ती सुटायला सुद्धा वेळ लागतो. तर ही देहबुद्धी आहे ती हळूहळू कमी करून आत्मबुद्धीकडे पावलं टाकायला हवी. अशी जड वाक्य आपण बघितलेले, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं सांगितलेलं आहे समर्थांनी. पण देहबुद्धी ही इतक्या पटकन सोडता येईल का? शक्य नाही. मी माझा अनुभव, कदाचित तुम्हाला येईल, पण मला नाही अजून सोडता येते. का नाही सोडता येते? आपण पंख्याचं बटन बघा, आपण पंखा 5 वरती ठेवावा. 5 म्हणजे काय, जे जास्तीत जास्त असेल तो तो इतका गरगर 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 फिरत राहतो. पण तो बंद केल्यानंतर, बंद केल्यावर तत्क्षणी बंद होतो का? तर नाही. तो बंद केल्यावर सुद्धा फिरत 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 राहतो आणि मग हळू बंद म्हणजे थांबतो. पण ही जी प्रक्रिया आहे ती आपल्यात पण घडते. देहबुद्धी सोडा म्हटल्यावर मी सोडली असं होत नाही. इतक्या वर्षांचं जे चक्र चालू आहे ते मला इतक्या पटकन सोडता येत नाही. त्यामुळे माझी देहबुद्धी ही इतक्या पटकन जात नाही, ती हळूहळू हळूहळू जाते.
पण जाणार नाही का? तर जाणार. पंखा थांबणार नाही का? बटन बंद केला थांबेल ना. पण तो ज्या स्पीडमध्ये चाललेला आहे त्या स्पीड प्रमाणे तो बंद व्हायला किंवा थांबायला वेळ लागतो. एक वर असेल तर तो जरा कमी थांबतो, पटकन थांबतो. दोन वर असेल तर जास्त वेळाने थांबतो. पाच वर आणि ऑन वर असेल तर तो वेळ लागतो. तसं आमची देहबुद्धी किती घट्ट आहे त्याप्रमाणे ते ठरतं. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी ही निश्चित आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये हा जो अडकणारा आहे तो म्हणतो नाही नाही मला शक्यच नाही हो, बांधलेला आहे मी, बांधलेला आहे, मी बांधलेला आहे, मी बांधलेला आहे असं हा का म्हणतो? खरं त्याला बांधलेलं नाहीच आहे. ते पक्षाप्रमाणे आहे. नळीवरती बसणारा जो पक्षी आहे तो तिथे बसतो आणि ती नळी हलत राहते, हलत राहते, तर तो सारखा असा असा. मग ते गोलंट जास्त त्याने हे केलं की गोलंट आहे, मग गोल चक्रात तो. अरे बाबा सोड ना ती नळी. नाही नाही मला नळीने धरलेलं आहे. त्याला नळीने धरलेलं नाही, त्यांनी नळीला धरलेलं आहे. तो केव्हाही सोडू शकतो. ज्या वेळेला या जीवनामध्ये पश्चाताप होतो, किंवा आपण असं म्हणूया की या जीवनामध्ये त्रिविध तापांनी पोळलं जातं, किंवा एखादा रोग झाला, एखादा अपघात झाला, स्वजनांचा मृत्यू झाला, किती उदाहरणं झाली, कोणीतरी विश्वासघात केला, संकटांवर संकट येत राहिली. आणि ज्या वेळेला मनुष्याचं अंतरंग गदा गदा हलवलं जातं, हे आपले शब्द, अंतःकरणामध्ये तीव्र पश्चाताप निर्माण होतो. म्हणजे गदागदा, हे माझ्याच बाबतीत का, हे माझ्याच बाबतीत का, आता हे संकट आलं, मग ते संकट आलं, ही संकटाची मालिकाच का सुरू झाली, मग मलाच का असं होतंय? अशा पद्धतीने ज्या वेळेला आपलं अंतःकरण गदागदा हलवलं जातं त्यावेळेला देहबुद्धीतून बाहेर पडण्याची इच्छा होते. हे करणारा कोण आहे याची जाणीव मी तर करत नाही. मी तर दुःख मागितलं नाही, मी तर कुठलेही रोग मागितले नाहीत, मी तर काहीही मागितलं नाही. मला कसं मस्त आनंदात जीवन जगायला आवडतं. खाओ पिओ मजा करो. मग हे कोणी दिलं? मला जाग करण्याकरता हे कोणीतरी दिलं. आणि या सगळ्या ह्याच्यातनं जो एक प्रकारचा त्रास मला व्हायला लागला, मला दुःख व्हायला लागलं, हे दुःख जो त्रिविध तापे पोळला तोची अधिकारी झाला, हे जे आहे त्याप्रमाणे हे सगळं त्याची तडफड व्हायला सुरुवात होते. आणि मग म्हणतो मला आता शांती पाहिजे, मला आता शांत राहायचंय, मला ह्याच्यासाठी काय करता येईल. आणि मग ह्या सगळ्यासाठी त्याची तळमळ व्हायला लागते. म्हणजेच अंतःकरण आतून गदागदा हलवलं जातं. हा, ही क्रिया सतत होत असल्यामुळे सातत्याने त्याला असं वाटायला लागतं की मला आता दुसरं काहीतरी पाहिजे की ज्यातून मी ह्या सगळ्यातनं, तापातनं सुटून जाईल. त्यावेळेला त्याला अनुताप झाला असं म्हटलं जातं. अनु म्हणजे एखादी गोष्ट सातत्याने होणं. अनुक्रमणिका, एका पाठोपाठ एक. अनुसंधान, त्याप्रमाणे अनुताप. अनुताप म्हणजे ह्या प्रकारचा ताप त्याला सातत्याने व्हायला लागतो. आणि तो सातत्याने होताना आता कुठेतरी मला शांतता हवी. आता हे अशा पद्धतीने त्याची विचार करण्याची प्रवृत्ती होते. आता मला शांतता हवी याच्यात सुद्धा स्वार्थ आहेच, पण तो चांगला आहे. मी, मला शांतता हवी, बाकीच्यांचं जाऊ दे, मला शांतता हवी. ठीक आहे ना, तुला शांतता मिळाल्यावर तू त्या मार्गाला वळशील, हा चांगलेपणा आहे. म्हणून तो त्याचा शोध घ्यायला लागतो. त्याचा शोध घ्यायला, आमचाच अनुताप वेगळा आहे बरं का. आमचा अनुताप टोटली वेगळा आहे. संतांचा अनुताप कसा आहे, समर्थांना अनुताप झाला होता. अनुदिनी अनुताप आहे तापलो रामराया, आहे त्यांचं करुणाष्टक आपण बघितलं तर. मग अनुदिनी अनुतापे तापलो रामराया असं ते म्हणतात. त्यावेळेला त्यांना झालेला ताप, त्यांना कुठे संसार होता, ते कुठे पाच पाचाच्या गोंधळातून गेले होते. पण त्यांनाही असं वाटलं अनुदिनी अनुतापे तापलो रामराया. का तापलो? हे सगळं जे काही बाहेर चाललेलं आहे समाजामध्ये ते बघून मला आता ताप यायला लागलाय. मला आता वाईट वाटतं या लोकांना. किती वेळा मी सांगतोय, समजावतोय, पण यांच्या काही डोक्यात अजून शिरत नाहीये. हे आपले शब्द समर्थाने नाही वापरलेले. अजूनही या लोकांना कळत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की काय म्हणजे मी काय करतोय, हे हे करतोय हे बरोबर करतोय की नाही, हा अनुताप होत होता. म्हणजे किंवा दुसरं तिन्ही साधनांचे बहु कष्ट केले, हा अनुताप होत होता. म्हणजे असे कितीतरी भक्त आहेत तुझे की जेवढे मोठे मोठे तप करतात, आचरण तपाचरण करतात, वेगवेगळ्या पूजा बांधतात, मोठमोठे कार्य करतात, मला तर काहीच करता येत नाही.
मी किती हीन दीन दुबळा पातकी असा आहे का, की मला तुझी तशीही भक्ती करता येते? हा अनुताप होता. आपला अनुताप प्रपंचाचा आहे, पण काही हरकत नाही, तो तरी व्हायला पाहिजे ना. तर पुढे जाऊ. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करायला ती सुरुवात आहे. अर्जुनाला विषाद झाला. अर्जुनाला विषाद आम्हाला नाही का होत, आम्हालाही किती दुःख होतात. अर्जुन काय, अर्जुनापेक्षा जास्त आम्हाला होतात. तो तर राजा होता, त्याला तर सगळं प्राप्त होतं, सगळ्या विद्या येत होत्या. आम्हालाही विषाद होतो, पण आमच्या विषादाचा योग होत नाही ना. विषाद योग म्हणून कोणी डिक्लेअर करत नाही आमच्या याचा. त्याचा याचा केलाय, कारण त्याचा जो विषाद होता तो स्वार्थाचा नव्हता, म्हणून हा फरक आहे. पण तरी ज्या वेळेला आपण म्हणतो त्रिविध तापे पोळला, संसार दुःखे दुखावला, त्रिविध तापे पोळला, ही सुरुवात यांनी केलेली आहे. संसार दुःखे दुखावला, त्रिविध तापे पोळला, निरूपणे प्रस्तावला, अंतर्यामी श्रीराम. पूर्वी नाना दोष केले, हे अवघेची आठवले, पुढे येऊन उभे ठेले, अंतर्यामी श्रीराम. इथे पस्तावला म्हटलेलं नाहीये बरं का, प्रस्तावला म्हटलेलं आहे. शब्दामध्ये फरक आहे. निरूपणे प्रस्तावला म्हणजे आधी हे सगळे संसार दुःख जे आतापर्यंत आपण बोललो त्याप्रमाणे एकावर एक संसार दुःख यायला लागली, आणि ती दुःख आल्यानंतर निरूपणे प्रस्तावला. पुन्हा सत्पुरुषाचे काही चार शब्द त्याला ऐकायला मिळाले, निरूपण ऐकायला मिळालं, सद्विचार ऐकायला मिळाले, आणि त्याला ते पटायला लागले की खरंच आहे, माझ्यावर कंट्रोल करणारा कुणीतरी आहे. हे त्याला मी आजपर्यंत जे केलं ते बरोबर केलं नाही. मला असं वाटत होतं मीच करता आहे, मीच करणार आहे, पण ते चुकीचं होतं. माझ्याकडून करवून घेणारा करता करविता दुसराच आहे, असं हा सत्पुरुष सांगतो. त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं तो कोण आहे, तो मला जाणून घ्यायचा आहे. आणि त्यामुळे निरूपणे प्रस्तावला, त्याच्या मनामध्ये हा प्रस्ताव आला. त्याच्या मनामध्ये प्रस्तावने म्हणजे त्याच्या मनामध्ये हा विचार आला. त्या विचारांवर तो विचार करायला लागला, आणि देहबुद्धीच्या मधनं बाहेर पडण्याची त्याची तळमळ आपल्याला दिसायला लागते. ही जी तळमळ ज्याच्यामध्ये निर्माण होते त्याला मोक्ष असं म्हणतात. अगदी आपण म्हटलं की संत आदर्श घालून देतात आपल्याला. संत आदर्श घालून देतात, पण त्यांच्या जीवनाचाच आदर्श आपल्या पुढे असतो. तुकाराम महाराजांचं उदाहरण घेतलं तर उत्तम म्हणजे त्यांचं दुकान होतं, वाणी होते, किराणा मालाचं दुकान मस्तपैकी होतं, व्यवसाय उत्तम चाललेला होता. त्यावेळेला त्यांना कुठेही असं वाटलेलं नव्हतं सुरुवातीची, काहीतरी गैरसमज करून घेऊ नये, पण कुठेतरी त्यांचं व्यवस्थित सगळं चाललेलं होतं. त्यावेळेला त्यांना असं काही वाटलं की आपलं नेहमीच जप तप पूर्वापार चालत आलेलं वगैरे करायचं, बस झालं. म्हणजे काय जे ठरलेले विधी असतील, देवाची पूजा म्हणा, अमक तमक, तेवढं करत होते, पण व्यवसायही उत्तम करत होते. आणि मग सगळ्यांचं सगळं ते जबाबदारीने सांभाळतही होते. पण एकदा अशी त्यांची मनस्थिती झाली की निसर्गदत्त दुष्काळ, म्हणजे आसमानी सुलतानी जसं म्हटलं जातं समर्थांच्या बाबतीमध्ये, तसं इथे आसमानी संकट आलं, म्हणजे निसर्गदत्त दुष्काळ तिथे पडला. व्यवसायाची वाताहात झाली, पण लोक धान्य घेऊन जात होते आणि हे देतही होते, पण पैसे परत येत नव्हते. शेवटी उदरनिर्वाह कसा करायचा, कुळाची उपासमार व्हायला लागली. वडिलांचा मृत्यू झाला, त्याच्या पाठोपाठ आईचा मृत्यू झाला, अन्नाअभावी पाण्याअभावी बायको मुलांचा मृत्यू झाला. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात आपण काहीच करू शकत नाही. कुठेतरी त्रिविधता पे पोळला हे त्यांनी त्यांच्या चरित्रातनं आपल्याला दाखवून दिलं, असं मला म्हणायचंय. आणि या भावनेतून जी हताश वृत्ती निर्माण झाली, आणि मग ते जे उठले आणि सगळ्या घराचं दिवाळं निघालं वगैरे, अशा पद्धतीचं वर्णन केलेलं. ही संकट मुद्दामून भगवंत आपल्यावर आणतो, तीच आपल्या परमार्थ मार्गाची नांदी असते. हे ज्याला कळलं तो मुमुक्षु आहे. हे ज्याला कळलं तो. मग इथे ते जे उठले ते भामागिरीच्या शंकराच्या देवळात जाऊन बसले, आणि मग त्यांनी पूर्णपणे त्यांचा मार्गच बदलला. पुढचं सगळं त्यांचं कर्तृत्व आपल्याला माहितीच. सांगायचा मुद्दा हा
त्रिविध तापे पोळला तोची अधिकारी झाला. मग अशा तऱ्हेने ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला आतून हादरा बसतो त्यावेळेला तो मुमुक्षुत्वाकडे वळतो. म्हणून मनुष्यत्व मुमुक्षुत्व. पण याला जर संत संग मिळाला तर तो सिद्धापर्यंत जाऊ शकतो. संत संग मिळाला तर. आता अशा पद्धतीने हे मुमुक्षुत्व बद्धावस्थेमध्ये मग मी काय काय पाप केली, काय काय केलं, कसा वागलो, देवाला मानलं नाही, या सगळ्याचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. आणि त्यावेळेला त्यांनी असं म्हटलेलं आहे की भक्ती म्हणजे जवळजवळ 23 ओव्यांमध्ये पहिल्या हे वर्णन सगळं केलेलं आहे. पहिल्यापासून 23 ओव्यापर्यंत विविध तापे पोळला पासून जे सुरुवात केली तिथपासून. आता प्रत्येकच काही घ्यायची गरज नाही. आपणही त्या पापातून किंवा आपणही ते सगळे प्रकार केलेले आहेत संसारामध्ये. म्हणून फक्त एकच शब्द वापरला, पाचापाचाच्या गोंधळामध्ये आपणही रमलेलो होतो. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचमहाभूत हे सगळं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे हे पाचापाचाचा गोंधळ आणि या पाचापाचावर नियंत्रण ठेवतो तो संत असतो. तोही संसार करतो एकनाथांसारखा, पण त्याच्यावर त्याचं नियंत्रण असतं. पाचापाचाचा गोंधळ नसतो, नियंत्रण असतं. ह्याच्यामध्ये ते 15व्या ओळीमध्ये म्हणतात, भक्ती माता हे बुडविली, शांती विश्रांती मोडली, मूर्खपणे म्या बिघडली, सद्बुद्धी सद्वासना श्रीराम, कोण उपाय करावा, कैसा परलोक पाळावा, कोण्या गुणे देवाधिदेवा पाविजेल श्रीराम. भक्ती माता ही बुडवली हे फार नंतरच आहे. पण आधी ते असं म्हणतात की मी भ्रष्ट आहे, मी भूमीला भार झालेलो आहे, मी हीन आहे, दीन आहे, पापी आहे, नालायक आहे, अशी सगळी विशेषणं तो स्वतःची स्वतःला लावायला लागतो. ती पहिल्या 23 ओव्यांपर्यंत आहे. मी असा कसा आहे, मी तसाच आहे, मी अमकाच आहे, मी तमकाच आहे. आणि आपल्याला असं वाटतं ही अतिशयोक्ती त्यामध्ये वाटते काही वेळेला, की खरंच मी मूर्ख आहे, मी नालायक आहे वगैरे. हे खरं आहे का? आपल्याला मूर्ख आणि नालायक म्हणणं किती वाईट, म्हणजे शक्यच नाही हो. मला कधीच वाटत नाही की मी मूर्ख आहे. दुसरे मूर्ख आहे, मी नाही. हेच मला आतापर्यंत वाटत आलेलं आहे. पण दुसरे मूर्ख आहेत असं म्हणताना मी किती मूर्ख आहे याचा मी कधी विचारच केला नाही. ही सगळी विशेषणं जेव्हा ते स्वतःला लावतात त्यावेळेला त्याचा अनुताप किती तीव्रतेने झालेला आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. मग नक्की तो होता का वगैरे ह्या चर्चा नाहीयेत त्याच्यामध्ये. खरंच मी मूर्ख होते का, खरंच मी पापी होते का, खरंच मी, हा नाहीये विचार. ही तीव्रता आपल्याला जाणवण्यासाठी ती विशेषणं त्या पद्धतीने लावलेली आहे. पण त्यामुळे या अतिशयोक्तीमुळे त्याचा शरणागत भाव तेवढाच जोरात वाढतो. शरणागत भाव ऍक्शन रिॲक्शन आहे की नाही. आपण बॉल जर हळू टाकला तर तो हळू वरती येतो, आणि जर जोरात टाकला तर तो जोरात जातो. ऍक्शन प्रमाणात रिॲक्शन असते. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी अतिरेकाने सांगितल्यात की त्याच्यामध्ये आपल्याला सिनेमामध्ये 3 तासात नाही का इम्पॅक्ट होण्याकरता वेगवेगळ्या गोष्टी पटापट पटापट दाखवतात. जीवनात नाही. 70 काळाचा, 72 काळ, 80 काळ, वर्षांचा काळ आहे. त्याच्यामध्ये इतक्या पटापट येत नाहीत, पण येतात. एक संपली की दुसरी येते. सुखामागून दुःख येतच राहतं. पण ते कसं निभावायचं हे संत आपल्याला सांगतात. आणि हा शरणागत भाव जो आहे तो त्यांच्या प्रती आपला वाढत जातो. आम्हाला सातत्याने ही सगळी जी मी आता सांगते ही 23 ओव्यांचा थोडक्यात सारांश सांगते. सातत्याने दुसऱ्याची निंदा करायची आम्हाला भयंकर सवय असते. भयंकर सवय. कारण दुसऱ्याकडे जेव्हा एक बोट दाखवतो तेव्हा 3 बोट माझ्याकडे आहेत हे मी विसरून जाते. तो असं करतो बघा, ही 3 बोट माझ्याकडे आहेत, मी त्याच्याबद्दल बोलते. 3 बोट माझ्याकडे आहेत, आतमध्ये आहेत, त्यामुळे ती माझ्याकडे आहे. त्याच्या तिप्पट माझ्यात दुर्गुण आहेत, ते मला दिसत नाही. पण त्याचे दुर्गुण मला दिसतात आणि कायम मला दुसऱ्याची निंदा करावीशी वाटते. ही निंदा करावीशी वाटते. आपण जनरल बोलूया की एक किटी पार्टी आहे किंवा भिशी म्हणतात वगैरे, अशा ह्याच्यात एखादी व्यक्ती गेली की तिच्या पाठीमागे प्रचंड निंदा तिची चालू होते. तिच्या तोंडावर का नाही? मग सांगावं ना, ती आपली मैत्री आहे ना, मैत्रीण आहे ना, अगं हे करते तू ते बरोबर नाही. ती फार तर काय म्हणायला, अगं तुझ्यातले हे दुर्गुण बघ. मग हे देवाणघेवाण दुर्गुणांची करायला हरकत नाही की हे चुकतंय, हे वाईट आहे, नाही का? पण किटी पार्टीमध्ये आपल्याला नक्की माहिती असेल किंवा अनुभवही असेल, ती व्यक्ती गेल्यानंतर तिची निंदा सुरू होते. त्याचा काहीही उपयोग नसतो.
त्याच्यात आणखीन ऍडिशन्स बऱ्याच होत जातात वगैरे. दुसऱ्याची निंदा करणं आणि स्वतःची स्तुती करणं हेच मला आतापर्यंत जमलं. पण माझ्या लक्षात आलं नाही की तिच्या डोळ्यातलं कुसळ मला दिसत होतं. ही म्हण आहे मराठीतली, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. कारण माझे दुर्गुण मला कधीच कळले नाही, माझे अवगुण मला कधीच कळले नाहीत, आणि त्यामुळे मी ते कधी समजूनही घेतले नाही. किंबहुना कोणी मला सांगितलं की तुझ्यातला हा दुर्गुण आहे. नाही नाही, ते ह्या वेळेला आवश्यकच असतं, मी ते जस्टिफाय करायला जाते. हा पहिला आणखीन एक मोठा दुर्गुण. समजून तर घे. संत म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी. आम्ही म्हणतो संत म्हणतात त्या अर्थी खरंच हवंय, बरोबर आहे. पण एखाद्यानी शेजारच्या बाईनी तुमची निंदा केली तर तुम्हाला आवडते का? मला नाही आवडत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही श्रेष्ठ आहात, निश्चित ज्येष्ठ आहात आणि श्रेष्ठ आहेत. मला नाही आवडत. का नाही? मी बद्ध आहे. मला राग येतो, मी लगेच संबंध तोडून टाकते, ती फारच बोलते वगैरे म्हणून. पण संत म्हणतायत की निंदकाचे घर असावे शेजारी. त्यावेळेला ती काय म्हणते हे जाणून तर घ्या. रिॲक्शन नका देऊ, शांत बसा. ती जे म्हणते तो खरंच अवगुण, दुर्गुण माझ्यात आहे का, ह्याचा विचार करा. आधी पटणार नाही, पण त्रयस्थ म्हणून विचार करा. साक्षी भाव हाही मुमुक्षुत्वामध्ये आपल्याला उपयोगी पडतो. साक्षी भावाने विचार करा. कोणाला सांगायला जायची काही गरज नाहीये. आपलाच आपल्याजवळ आपणच विचार करायचा की ती असं म्हणून गेली, खरंच माझ्यात हे आहे का? माझा मी माझ्याच मनामध्ये विचार करते, दुसऱ्या समोर नाही मी ऍक्सेप्ट करणार, पण माझ्याच मनात मी माझाच विचार करते. तेव्हा मला पटतं खरंच मी असं केलं. मग हे जेव्हा मला पटतं, तेव्हा तो दुर्गुण काढून टाकण्याची मी प्रक्रिया जर सुरू केली तर ती परमार्थाची पहिली पायरी. आपल्यातले अवगुण आधी आपल्याला समजत नाहीत, ते समजले तर ते ऍक्सेप्ट करणं हे जमत नाही. तर ते ऍक्सेप्ट करायचे आणि ऍक्सेप्ट करून नंतर ते कृतीमध्ये आणायचे. कोणालाही सांगायला जायची गरज नाही. इथे कुणाला सांगून काही उपयोगच होणार नाही. हे माझं मला सुधारायचंय, मला दुसऱ्याला सुधारायला जायचं नाही. कारण मी दुसऱ्यांना कधीही सुधारू शकत नाही. हे स्टेटमेंट आहे संतांचं. मी दुसऱ्यांना सुधारायला जाऊ, तू अमुक कर, तू तमुक कर, तर तो म्हणेल तुला जमतंय का, तू मला कशाला सांगते? त्यामुळे दुसऱ्यांना सुधारायला जायचं नाही, आपली आपल्यात सुधारणा करायची. आपली आपल्यात सुधारणा केली की आपल्याला सुख प्राप्त होतं. हे आपल्याला जमत नाही, हे आपल्याला पटत नाही, त्या वाटेला जायचंच नाही. वा वा, छान चाललंय तुमचं, तुम्हाला नंतर तुम्ही त्याचे फळ भोगणार आहे. म्हणजे फळ भोगणारे म्हणजे चांगली वाईट दोन्ही. त्यामुळे आपण त्याच्यात पडायचं नाही. पण हे आपल्यातली आपण सुधारणा करायची जेव्हा वृत्ती निर्माण होते, तेव्हा देह बुद्धी ते आत्मबुद्धीची पहिली पायरी पण नाही, तिथे आपण पोचतो. आणि आपल्यातले आपले दुर्गुण आपण म्हणून समर्थांचा दासबोध आहे तो प्रॅक्टिकल आहे. तो नुसता वाचण्याचा आणि बासनात बांधून ग्रंथाचं पारायण करण्याचा नाही. तो आचरणीय ग्रंथ आहे, आचरणात आणण्याचा ग्रंथ आहे. म्हणून तो एकतरी ओवी अनुभवावी हे नामदेव जरी म्हणत असले तरी इथेही लागू पडतं. तर ही शांती मला पाहिजे, आता शांती मला पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. ही शांती ही भगवंताकडे नेणारी आहे. आपलं मन शांत असेल, चित्त शांत असेल तरच आपण नामस्मरण मनापासून करू शकतो. मनात अनेक कल्लोळ असतील तर ते करू शकत नाही. त्यामुळे ही शांती आपल्याला मिळणं अत्यंत गरजेचं आहे. पण शांती कुठे बाहेर आहे का हो? बाहेरच्या शांती वेगळ्या, आपली आतमध्येच शांती असते, दुसरीकडे कुठे नाही. आणि ती जिथे भगवंत आहे तिथे ती शांती आपल्याला मिळते. म्हणून आपलंच आपण आत्मपरीक्षण करायचंय, दुसऱ्याचं परीक्षण करायचं नाही. म्हणून हे आपली शांती आपल्यात आपण शोधायची, ही इच्छा होणं हे सुद्धा मुमुक्षुत्वाचं लक्षण आहे. आणि त्यामुळे त्यांनी म्हटलं की मी काय केलं पण आतापर्यंत भक्ती माता हे बुडवली. आतापर्यंत मी भक्ती व्यक्ती काही केलीच नाही हो. पूजा अर्चा वगैरे करायची म्हणजे काय, ते आपलं लोकांना दाखवण्यासाठी अमक केलं, तमका यज्ञ केलं, लोकांना दाखवण्यासाठी, माझी श्रीमंती दाखवण्यासाठी मी केलं. हे सगळं हवन पूजन बिजन आहे ना, हे सगळं मी स्पॉन्सर केलंय. असं म्हणतात ना, हल्ली काहीतरी स्पॉन्सर केलंय त्याप्रमाणे. स्पॉन्सर नको करू ना, ते तू मनात कर, तुझ्या घरात कर.
अगदी थोडक्यात कर, काही बिघडत नाही. त्याच्यातला भाव किती आहे ते महत्वाचं आहे. कोणत्या भावानी तू ते केलंय, तर सगळाच इथे अभाव आहे म्हणजे भक्तीचा. पण मात्र आठवी सिद्धी जी मी म्हणते, आठ सिद्धी नाही पण प्रसिद्धी आम्हाला हवी असते, त्या सिद्धीसाठी केलेला असेल तर तो बद्ध आहे. जेव्हा आत्मशांती मिळवण्याकरता काहीही बाहेरचं हे न करता, कुठलीही प्रसिद्धी न करता, भावपूर्ण रीतीने पत्रम पुष्पम फलंतोयम त्या पद्धतीने वाहिलेलं असेल, तर तो सुद्धा यज्ञच होतो. हे जेव्हा कळायला लागतं, हे जेव्हा समजायला लागतं की हा सगळा बाह्य दिखावा उपयोगाचा नाही, ही भक्ती मनापासूनच करावी लागते, अंतःकरणापासून करावी लागते. ती आपल्या आपल्या अंतरुणावर बसूनही करता येते, ती व्याघ्रासनावर बसूनही करता येते. कुठे केली, कुठे बसलो यापेक्षा सुद्धा ती कशी केली याला महत्व आहे. हे जेव्हा कळायला लागतं तेव्हा ती मुमुक्षुत्वाची पहिली पायरी आहे. फक्त कळलंय, वळलं नाही अजून. कळलंय, वळलं नाही. कळणं वेगळं आणि वळणं वेगळं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि मग आतापर्यंत हे काहीच, भक्ती माता हे बुडवली, शांती विश्रांती मोडली. कुणी मोडली? माझी मीच मोडलेली आहे. कारण मी एवढा मोठा यज्ञ केला, एवढी प्रसिद्धी मिळवण्यासाठी सगळीकडे पोस्टर लावली, सगळ्यांना अगदी पूर्ण दान, काय अन्नदान वगैरे केलं. हो, ते भलतंच झालं. ते म्हणले, हे काय तुम्ही ते भोजनामध्ये हे ठेवायला हवं होतं, ते तुम्ही नुसते बुंदीचे लाडू ठेवले प्रसाद म्हणून, नुसती बुंदी वाटली. त्याच्यापेक्षा गुलाबजाम वगैरे जिलबी वगैरे ठेवायला हवी होती. झालं लगेच माझ्या मनामध्ये, मग मी ते ठेवायला, म्हणजे लोकांनी नावं, लोक नेहमी कुठूनही म्हटलं तरी नावच ठेवतात, चांगली ठेवतात, वाईटही ठेवतात. पण लोक नावं ठेवतात, त्याच्याकडे आपण किती लक्ष द्यायचं हे आपल्याला ठरवावं लागतं. आपण, त्यांनी नावं ठेवली पण ती बरोबर आहेत का याचा विचार आपला आपण करायचा असतो. आपल्याला जर ते पटलं तर आपल्यात सुधारणा करायची. पण ती नावं ठेवणं हे आपण आपल्याला लावून घ्यायचं नाही, बुद्धाप्रमाणे. बुद्धाची कथा आपल्याला माहिती आहे. शिव्या भरपूर दिल्या, अहो ऐकून कसं घेतलं. त्यांनी दिल्या, मी कुठे घेतल्या. त्यांचं त्यांना करू दे, काय करायचं ते, माझं मला माहिती आहे ना मी काय केलं. मग हे एवढं आहे. अहो त्या दिवशी गेले, बघितलं संध्याकाळी प्रवचन वगैरे एवढं करतात, त्यांना एवढंही समजत नाही. अंथरुणावर बसल्या तर रामनाम घ्यायला, सकाळी उठल्या आणि तसंच जपाची माळ घेतली आणि तिथंच तोंड नाही धुतलं, काही नाही धुतलं, राम राम म्हणायला सुरुवात केली. मी बघितलं त्या दिवशी. हे कसलं आलंय, आंघोळ करून शुचिरभूत व्हायला नको का? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, 100% चुकलेलं आहे माझं. असं त्याला म्हणावं, सोडून द्यावं. पण मला आत्ता जाग आली, मला असं वाटलं देवाचं नामस्मरण करावं, तर त्याला काहीही बंधन नाही, हे माझं मला माहितीये. मी कोणत्या भावनेने घेते, मला आता वाटलं म्हणून घेते, मी मनापासून घेते, हे योग्य आहे का मी अंथरुणावर बसून नाम घेतलं हे योग्य, हे चुक बरोबर ठरवत बसायचं. हा फरक आहे. इथे भक्ती माता ते बुडवली म्हणण्यामागचं हे सगळं कारण आहे. त्यामुळे कसं केलं यापेक्षा सुद्धा कोणत्या भावनेने केलं हे जेव्हा कळलं जातं, त्यावेळेला पत्रम पुष्पम फलंतोयम, काही वा त्या परमेश्वराला सगळं चालतं. कारण त्यानेच निर्माण केलेलं त्यालाच वाहतोय, ही भावना मनामध्ये असणं गरजेचं आहे. म्हणून मूर्खपणे मी बिघडली सद्बुद्धी सद्वासन. माझी मीच ही सगळी अहंकाराने वेढलेली देहबुद्धी जी होती, ती मीच घट्ट धरून ठेवली होती. आता मला पश्चाताप होतोय, मी करतोय ते बरोबर नाही. माझी चूक मला कुठेतरी कळते. आतापर्यंत मी प्रपंच आवडीचा आणि परमार्थ सवडीचा केला. आता मला कळतंय की तो सवडीचा नाही, तो आवडीचा व्हायला पाहिजे. मग तो आवडीचा होता होता, उठता बसता खाता पिता धंदा करता हे नामस्मरण आपोआप घेतलं जातं, ती भक्ती आहे. मग काय केलं म्हणजे ही शांती समाधान काय जे म्हणतात ती मिळेल? काय केलं म्हणजे हा परमार्थ किंवा हा मोक्ष आपल्याला मिळेल? कसा साधेल? मन एव मनुष्याणाम कारण बंध मोक्ष. दुसऱ्या कोणीही काहीही ठरवायचं नाही, ठरवून उपयोगही नाही. जसं मी म्हणते की दुसऱ्याला कंट्रोल करणं आपल्याला शक्य नाही, तसं दुसऱ्यांनी आपल्याला लाख सांगून तू असा जप कर, तू तसा तप कर, सदा संगती सज्जनांची धरावी, ते आपल्याला काहीही सांगत नाहीत. पण त्यांच्या संगतीमध्ये राहून आपल्याला कळतं की काय करायचं असतं आणि यातलं मला काय झेपेल. तुकारामांना झेपलं हो त्या डोंगरावर जाऊन बसणं, मला झेपलं पाहिजे ना. तर मला घरात राहूनही ते करता आलं पाहिजे. हे माझी जर वृत्ती असेल तर मी घरात राहूनही ते करू शकते. घर वानप्रस्थाश्रमाप्रमाणे मी माझ्या मनामध्ये ठेवू शकते.
जर मी या बाकीच्या सगळ्या ह्याच्यातनं सुटले असेल, सुटले, सोडलं नाही, त्याग नाही. त्याग म्हटलं की तो कुठेतरी तो उफाळून पुन्हा वरती येतो, वाटतच असं करावं. तस त्याग नाही, सोडणं, सुटणं, मोकळं होणं. ही माझी मीच मोकळी झाली असेल तर मी सगळ्यांबरोबर जेवेन, सगळ्यांबरोबर खाईन, सगळ्यांबरोबर आनंद लुटेन. पण आतून कुठेतरी पुन्हा मला असंच मिळालं पाहिजे, त्याचा उपयोग नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आपण ठरवायच्या असतात. आणि मग शांती ही आपल्या आतमध्येच आहे, ती आपल्याला तेव्हाच मिळते जेव्हा आपण त्याप्रमाणे कार्यरत होतो तेव्हा. लहरीप्रमाणे असा आतापर्यंत काय झालेलं आहे की हे मन मोठं वाईट आहे असं मी म्हटलं. मन जे आहे ना, ते माझं मनच असं होतं की ते सगळ्याला धावायला लावत होतं. मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे, मी हेच करीन. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय सगळ्यांकडनं ते काम करून घेत होतं की मला असंच पाहिजे, मला हे नकोच आहे, मला तेच. हे जे हवे नको पण आहे ना, हे एकदा ताब्यात ठेवता आलं की आपोआपच पुढचं सहज शक्य होतं असं संत आपल्याला सांगतात. संत सांगतात, संत त्याप्रमाणे वागतात. त्यामुळे ते जमतं. आणि मग काय निर्माण होतं, मला हळूहळू सुरुवात करावीशी वाटते की खरं संत सारखं राम राम नाम नाम जे काय असेल ते नाम घेतायत, राम नाम घेतायत, जप करतायत, गरज आहे का त्याची? पहिले प्रश्न मला हेच सतावतात. काय गरज आहे सतत रामनाम करायची? आणि ते करत बसले तर बाकीचं कोण करेल? संत सांगतात गरज नाहीये, अजिबात गरज नाही. हातात जपाची माळ घे, एका ठिकाणी बस, आज नसतं हो, या सगळ्या नंतरच्या क्रिया. पण आता तू जाता येता उठता बसता म्हण ना राम. आता तू करताना कार्य करताना नातू आहे छोटा, त्याला कृष्ण समज नाही, म्हण ना काहीतरी. म्हण म्हणजे त्याला जे आवडेल ते कर ना तू. थोड्या वेळ तशा त्याच्यासारख्या उड्या मारल्या म्हणून, आता शक्य नसेल तर नाही मारू, पण म्हणजे त्याच्यासारख्या उड्या मारल्या, त्याच्यासारखं वेडवाकडं बोललं, त्यालाही आनंद होतो. त्याच्यात कृष्ण बघायला सुरुवात कर. ही सुद्धा मुमुक्षुत्वाची सुरुवात आहे. प्रपंच आपण एकदम सोडू शकत नाही. प्रपंचात राहून आसक्ती सोडून प्रत्येकात परमेश्वर बघून आपण ते करू शकतो. मग आता इथे दुसऱ्याला दुखवू नये, परमेश्वराला आपण दुखवतो का? हे तुझं तू बघून घे बाबा, नंतर काय घ्यायचं तुला ते नैवेद्य बिवेद्य मी आता पण देतो ना. नाही बा, आता काही शक्य झालं नाही, पण साखरेचा नैवेद्य दाखवते म्हणून दाखवतो ना, काही शक्य नाही करेल. तसं मोकळेपणाने कर ना. मग साखर ठेवली का गुलाबजाम ठेवले त्याला महत्व नाहीये ना. काय नैवेद्य आहे ह्यापेक्षा कसा ठेवला. तसं घरात आपण जर इथे पोथ्या वाचायच्या आणि तिकडे शिव्या द्यायच्या आणि भांडणं करायची तर काय उपयोग आहे? घरात जे वातावरण आहे, जे घरात जे ज्या घटना घडत आहेत, त्या सगळ्यामध्ये आपल्याला सामावून घेणं, सगळ्याचा आनंद घेता घेता हळूहळू त्यातनं अलिप्त होणं, गुंतून गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, या पद्धतीने राहण्याची सुरुवात करणं म्हणजे मुमुक्षुत्व. सुरुवात. अजून पाय सुटत नाही, तो कुठेतरी अडकतो, पण तो हळूहळू सोडवणं हे मुमुक्षुत्वापासून साधकापर्यंत जाण्याच्या प्रक्रिया आहे. मग साधक आणि मग सिद्धत्व, मग ते जप तप वगैरे पुढच्या गोष्टी. तर त्याची गरज नाही. आता आपल्याला प्रपंचाबरोबर ते करायचंय हे लक्षात. हळूहळू आमच्या विचारांची दिशा बदलायला जाते. आणि ही दिशा ज्या वेळेला परमेश्वराच्या दिशेने बदलायला लागते, नामस्मरण करणं म्हणजे करायला काही हरकत नाही. जाता येता करूया, जमेल तितक्या वेळ करूया, 5 मिनिटं झाली का बंद, कोणतरी काहीतरी म्हणलं मग गप्पा मारत बसते, ठीक आहे. उठल्यानंतर पुन्हा कर. जी तू एकटी असताना तू करू शकते. त्याला वेळेचं बंधन नाहीये, दुसऱ्या कोणाचं बंधन नाही. माझ्या मनात झोपल्यानंतर डोळे मिटून पडले, कुणाला वाटेल झोपलेत. पण झोपलेले असताना मी जर नामस्मरण केलं तर कोणी म्हणत नाही, अगं तू झोपली का नामस्मरण करते? तर मी उठलीये, काय हवंय तरी चालतंय. ही ऍडजस्टमेंट जी आहे ना, ती म्हणजे मुमुक्षुत्व. इथे कुठेतरी आपल्याला त्या दिशेला आपण फेरलं जातो. आपण नामस्मरण करतो, जप म्हटलं जातं त्याला काही वेळेला. जप आणि नामस्मरण मध्ये फरक आहे, तो आपण त्याच्या नवविधा भक्तीमध्ये पाहिला होता. तर त्यामुळे हे जपतो, जप करणं जे म्हटलं जातं, त्यावेळेला आपण जपत असतो. आपण एखाद्याला म्हणतो ना, जपून जा हा, म्हणतो की नाही, म्हणजे आपलं आपलं स्वतःला जप बरं का. ज्या वेळेला आम्ही जप करतो तेव्हा परमेश्वर आपल्याला जपत असतो. आपली काळजी योगक्षेम वहाम्यहम तो करत असतो. पण याच्यावर आमचा कधी विश्वासच नव्हता आतापर्यंत.
आता तो विश्वास हळूहळू बसायला लागला म्हणजे मुमुक्षुत्व. हे मुमुक्षुत्व आहे. हळूहळू विचारांची दिशा बदलते आणि त्यामुळे हा जप करताना आपल्याला तो जपतोय ही भावना आपल्यामध्ये निर्माण होते. आणि त्याप्रमाणे मन, बुद्धी, चित्त या सगळ्यामध्ये जे आतापर्यंत प्रपंच भरलेला होता, त्या अंतःकरणाचं वर्चस्व त्या प्रपंचावरती होतं. आणि त्या अंतःकरणामध्ये त्या चित्ताच्या भांड्यामध्ये, चित्त हे आठवणी साठवण्याचं भांड आहे. त्या चित्ताच्या भांड्यामध्ये इतक्या नको त्या आठवणी साठवलेल्या होत्या. त्या साठवलेल्या आठवणी हळूहळू भांड रिकामं करायला सुरुवात होते. जाऊ दे ना, त्यावेळेला त्यांनी तसं केलं, सोडून दे ना, हे म्हणायची वृत्ती निर्माण होणं म्हणजे मुमुक्षुत्व. मग हे हळूहळू जाऊ दे ना, सोडून दे ना, याच्यामध्ये बरंच काही आपण मिळवून जातो. पण तसंच का केलं, हे चित्ताचं भांड जर फासून भरलं असेल तर शांती कधीही मिळणार नाही, हे पक्क लक्षात ठेवायचंय. आणि ती जर आपल्याला शांती म्हणजे परमेश्वर हे जर आपण गृहीत ओम शांती असं म्हणतात. मला वाटतं प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या ह्याच्यात. पण जसं जयराम, श्रीराम या कोणी नमस्काराच्या वेगवेगळ्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामधलं ओम शांती ही पण एक पद्धत आहे. मग ही शांती कुठे आहे? तुझ्यातच आहे आणि माझ्यात आहे. परवाच्या दिवशी बोलताना म्हटलं, अलख निरंजन, ज्यांनी नाथांचं प्रवचन ऐकलंय त्याच्यामध्ये ते नेहमी एकमेकांना म्हणतात आदेश. हा आदेशचा अर्थ त्याच्यात सांगितलेला आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो राम राम, राम राम म्हटल्यानंतर आपण एक शुभेच्छा देत असतो. ती ते राम राम म्हणायची पूर्वी पद्धत होती. त्याचं कारण हा राम तुझ्यातही आहे, तो राम माझ्यातही आहे. हे दोन्ही रामांचं एकमेकाशी प्रेमाने जमू दे आणि त्या रामाचा आपल्यावरती आशीर्वचन असू दे, अशा पद्धतीने त्या रामरामचा अर्थ होता. खायला आता काय अर्थ आहे मला माहिती नाही. हाय संध्या, कशी आहेस असं म्हणणारे पण आहेत. त्यामुळे त्या हायला मला अजून अर्थ कळला नाहीये. पण रामरामचा अर्थ कळला, तसा आदेशचा अर्थ आहे. तसंच वेगवेगळ्या ओम शांतीचा अर्थ आहे. म्हणजे हे प्रत्येकाचे जे संप्रदायाप्रमाणे आलेले जे नमस्काराचे प्रकार आहेत तेही तितकेच श्रेष्ठ आहे. तीच तर सुरुवात आहे एकमेकांची मन जोडण्याचं. आणि ज्या वेळेला मुमुक्षुत्व येतं त्यावेळेला दुसऱ्याचे अंतर जाणावे ही प्रक्रिया सुरू होते. फक्त सुरू होते, ती पाळली जाते असं नाही. सिद्धत्वामध्ये ती पाळली जाते, तोपर्यंत नाही. हा फरक आहे. आणि मग ह्याच्यामध्ये आपलं मनबुद्धी चित्त जे आहे ना, ते चित्त सुद्धा आपलं कसं होतं आधी, क्षिप्त चित्त. थोडं वेगळं सांगते की हे अंतःकरणामध्ये आपलं क्षिप्त चित्त होतं. क्षिप्त असणारं म्हणजे वेगवेगळ्या विषयांमध्ये आकर्षित झालेलं, सगळ्या बाजूला फेकलेलं, आजूबाजूला पसरलेलं, ह्या विषयात त्या विषयात, हे करायचंय ते करायचंय याच्यात गुंतलेलं ते चित्त होतं, क्षिप्त चित्त होतं. हळूहळू ते विक्षिप्त झालं. विक्षिप्त झालं म्हणजे आपण जो व्यवहारात विक्षिप्त शब्द वापरतो तो शब्द नव्हे, विशेषत्वानी क्षिप्त झालं असाही त्याचा एक अर्थ होतो. विक्षिप्त हा व्यवहारातला शब्द, अगदीच विक्षिप्त माणूस आहे, काही त्याच्याजवळ जाण्याचा अर्थ नाही असं जो आपण म्हणतो ना, तो विक्षिप्त, तो व्यवहारातला अर्थ आहे. पण असे एकाच शब्दाचे जर आपण संग्रहामध्ये म्हणजे शब्द संग्रह जो असतो त्याच्यामध्ये बघायला गेलं तर विशेषत्वाने असाही अर्थ वि या उपसर्गाचा होऊ शकतो. विशेषत्वाने क्षिप्त होतं म्हणजे कसं होतं की ते वरच्या पातळीवरती जातं. आपल्या मनाची पातळी वाढते, मनाचा मोठेपणा ज्याला म्हणतो ना पण तो वाढतो. आणि मग ते विषयात रमत नाही. विषय हे सगळे खाली आहेत, विषयांचं विष पसरतं तेव्हा ते क्षिप्त चित्त असतं. आणि इथे तो थोडासा वरती येतो, उदासन, जसं आपण म्हणतो त्या उदासीन. उदासीन म्हणजे व्यवहारात काय, अगदीच उदासीन आहे ते, काही ते माशी सुद्धा तोंडावरची हालत नाही असं आपण म्हणतो ते उदासीन. काहीच नाही, म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर कसली भावत नसतं. हे व्यवहारातलं झालं. पण आपण जेव्हा परमार्थात म्हणतो उदासीन, उच्च स्तरावर बसलेला आहे. सुख दुःख समय कृत्वा लाभा लाभो जया जय या पद्धतीने उदासीन झालेला आहे. अशा तऱ्हेने ती लक्षणं सांगितली जातात. तसं हा इथे विक्षिप्त झालेला आहे. परमार्थाच्या दृष्टीने जर बघितलं तर आता श्रवण भक्ती करायला पाहिजे, आता मनन चिंतन करायला पाहिजे. हा देव कोण आहे तो शोधायला पाहिजे.
त्याचं काहीतरी त्याच्याबद्दलचं वाचन करायला पाहिजे, तरी ग्रंथ बघितले पाहिजेत. संत एवढे कळवळून का सांगतायत, त्याचा अर्थ कळला पाहिजे. असं हे सगळी त्याची विचारांची जी धारणा आहे ती विषयांपासनं विषयांना खाली दाबून तो विशेषत्वानी वर जातो. त्याला विक्षिप्त अंतःकरण किंवा विक्षिप्त चित्त असं म्हटलं जातं. आता योग मार्गाच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं, त्या पुस्तकांच्या अनुषंगाने बघितलं तर चित्त विक्षेप हाही एक शब्द येतो. मला योगातलं फार कळत नाही, पण चित्त विक्षेप हा शब्द ज्या वेळेला येतो तेव्हा चित्ताची चंचलता असाही त्याचा अर्थ घेतला जातो. अचपळ मन माझे, मी नेहमी उदाहरण देते, अचपळ मन माझे. अचपळ म्हणजे चपळ असणारं मन अचपळ झालं, शांत झालं, असंही अचपळ मन माझे. आणि भयंकर पळणारं मन, लागल्यानंतर त्याचा विरुद्ध अर्थ होतो. तशा पद्धतीने इथेही वीचा उपसर्ग लागल्यानंतर विरुद्ध अर्थ परमार्थामध्ये काही ठिकाणी घेतला जाऊ शकतो. फक्त तो बघताना आधीच्या पुढच्या मागच्या ओव्यांचा विचार करून कोणता अर्थ आहे हे बघायला पाहिजे. त्या माणसाचं वर्णन केल्याने विक्षिप्त माणूस आहे म्हटलं तर तो विशेषत्वाने योग्य आहे असं लावता येत नाही. मग त्याचा अर्थ लावताना विक्षिप्तच लावायचा. किंवा योगामध्ये चित्त विक्षेप म्हटलं, विक्षेप म्हटलं तर ते चित्त चंचल हाच अर्थ लावायचा. पण जेव्हा काही शास्त्र ग्रंथांमधनं असं सांगितलेलं आहे की चित्त क्षिप्त चित्त आणि विक्षिप्त चित्त हे पारमार्थिक दृष्टिकोनातनं बघता त्याचे अर्थ वेगळे. एवढं फक्त आपण लक्षात ठेवायचं. फार त्याच्या ह्याच्यात येत नाही. पण कोणत्याही विषयांमध्ये रमणारं हे चित्त हळूहळू ते चित्ताचं भांड मोकळं होत गेलं की आपोआपच त्यातून बाहेर पडतं आणि ते विक्षिप्त होतं, विशेषत्वाने भरून जातं. कोणत्याही रिकामी झालेली जागा ही भरावीच लागते. जिथे हवा नाही तिथे जर काढून घेतली तेवढ्या पुरतं दाखवा, पुन्हा हवा तिथे जातेच ना, काही वेगळं करावं लागत नाही. भरलेलं भांड मोकळं केलं की ते पुन्हा भरावं लागतं. मग ह्या क्षिप्त भांड जे झालेलं आहे चित्ताचं, ते रिकामं करायला सुरुवात केली, मुमुक्षुत्व आलं, मध्यम मुमुक्षुत्व आलं, तीव्र मुमुक्षुत्व आलं की आपोआपच ते भांड सद्विचारांनी प्रवृत्तींनी भरायला लागतं, विषयांपासून दूर होतं आणि ते विक्षिप्त होऊन जातं आणि ते भगवंताकडे ओढलं जातं. अशा तऱ्हेने चित्ताची जी क्षिप्त विक्षिप्त अवस्था जी आहे ती म्हणजे मुमुक्षु. क्षिप्त विक्षिप्त कारण हा पूर्णपणे अजून याच्यात आलेला नाही. मंद, मध्यम, तीव्र. जोपर्यंत मंद आहे की मुमुक्षुत्व, त्याला वाटतं असं करायला पाहिजे ना, निरूपणी हे सद्बुद्धी होते, उठवणी जाता सवेची जाते. तिथे बसल्यावर संत सांगतात ते नाही नाही, अगदी ठरवलं उद्यापासून आता हे करायला पाहिजे. खरं घरी आलं की प्रपंच सुरू, काही उपयोग नाही, पालथ्या गड्यावर पाणी. हे मंद मुमुक्षुत्व. तिथे ऐकतोय त्याप्रमाणे काहीतरी मला करता यायला पाहिजे, ही तळमळ निर्माण होते. त्यावेळेला ती मध्यम मुमुक्षु. तळमळ निर्माण झाली, आता त्याप्रमाणे आपल्याला करायला पाहिजे, एक एक गोष्ट करायला पाहिजे आणि ती आचरणात आणायला सुरुवात करतो, मध्यम मुमुक्षु. आणि ज्या वेळेला ते संपूर्ण आचरणात आणून त्याच्याच मार्गावरती जायला सुरुवात करतो, तो तीव्र मुमुक्षु. हे तीव्र मुमुक्षुत्व ज्या वेळेला येतं त्यावेळेला आपल्याला साधकत्वाकडे जाता येतं. आपण फार म्हणतो हे साधक, हे अमुक अमुक साधक आहेत वगैरे. तर साधक या शब्दाचा अर्थ आपण साधकत्व पाहू त्यावेळेला लक्षात येईल, बहुतेक आपण सर्व बद्ध असतो. मुमुक्षु फार तर आता म्हणता येईल, कारण आपण आता या मार्गाला वळलेलो. मग ते मध्यम आहे का तीव्र आहे का तेही माहिती नाही, पण मुमुक्षुत्व आहे हे निश्चित म्हणता येईल, असं म्हणायला हरकत नाही. अशा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मग त्याला काय वाटायला लागतं, तर तो म्हणतो 24व्या ओवीपासून हा मुमुक्षुत्व कसं आहे ते आपल्याला ते सांगतात की पुण्यमार्ग पोटी धरी सत्संगाची वांछा करी विरक्त झाला संसारी या नाव मुमुक्षु श्रीराम. आता पुण्यमार्ग पोटी धरी, हे पुण्यमार्ग म्हटलेलं असेल तरी हे पुण्य, तो मला पुण्य मिळू दे, मला पुण्य मिळू दे, या मार्गात मला पुण्य मिळू दे, म्हणजे मला पुढचा जन्म चांगला येईल, ही वासना या मुमुक्षुत्वामध्ये असते. म्हणजे मी हे सगळ्या चांगल्या गोष्टी मी दान करतो बाबा, का तर मला कधी काही पुढे कमी पडू नये, दिल्याने वाढत जातं असं म्हणतात, म्हणजे मग ते दान करा. पण इच्छा काय आहे, मला दान करायचंय
पण मला त्याच्यापासून मग पुण्य मिळालं पाहिजे, ही इच्छा आहे. म्हणजे पुण्यप्राप्तीसाठी तो सगळ्या गोष्टी मनापासून करायला सुरुवात करतो, हे मुमुक्षुत्व आहे. निदान त्या मार्गावरती तो पाऊल तर त्याचं पडलंय हे महत्वाचं आहे. त्यामुळे पुण्यमार्ग पोटी धरी सत्संगाची वांछा धरी सत्संग मिळावा, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. इथे आणखीन एक थोडस शब्दातला फरक सांगते. पुण्यमार्ग पोटी धरी असं म्हटलेलं आहे. मनी धरी असं म्हटलं नाही. समर्थांनी मनी धरी पुण्यमार्ग मनी धरी, मनामध्ये मनापासून ठरवलं, काय हरकत आहे म्हणायला, काही हरकत नाही. पण त्यांनी म्हटलंय पुण्य, प्रत्येक शब्दाला संतांच्या महत्व असतं. पुण्य मार्ग पोटी धरी. पोटी म्हणजे बेंबीच्या तिथे, जिथे आपली वाणी निर्माण होते, ते परावाणी जिथे असते, तिथे त्या विचारांचं स्पंदन होतं. आई मुलाला सांगते, अरे पोट तिडकीने मी तुला सांगते, तू अजून का ऐकत नाही माझं. ती आतून ओरडत असते. हा जो भाव आहे तो पुण्य मार्ग मनापासून नाही, आपल्या परावाणीपासून, त्याचा मन हृदयात. वरती वरती बोलायला ते छान आहे, तुम्ही किती छान अमक करता, तुम्ही तमक छान करता, हे वरवर बोलणं जेव्हा असतं तेव्हा ते मनापासून असतं. पण ते मनापासून नसतं, परेवाणीपासून नसतं. आई ओरडते, ती मुलाच्या चांगल्यासाठी ओरडते, त्यावेळेला ते परावाणीपासून असतं. पोट तिडकीने बोलते असं म्हटलं. आपण म्हणतो जे पोट तिडीक कुठे असते, बेंबीजवळ, जिथे परापश्यंती मध्यमा वैखरी आपण चार वाणी बघितलेल्या आहेत. तर त्यामुळे परावाणीपासून, म्हणून पुण्यमार्ग पोटी धरी, तो मुमुक्षू म्हटलेला आहे. बाकीचे मुमुक्षू नाही, त्यांना वाटतं, मला वाटते खूप अंक करावं, पण नाही ना, या प्रपंचात जमतच नाही, म्हणजे तो अडकला. ह्याला मनापासून जेव्हा वाटतं तेव्हा ते आपण करतो. आपलं मन तिथपासून जेव्हा तयार होतं तेव्हाच आपण करतो. आणि कुठलीही गोष्ट आपल्या मनाला पटली तरच आपण करतो, नाहीतर आपण करत नाही. आपण टाळाटाळ करतो, या करायची म्हणून करतो, पण त्यात मन नसतं. हे आतून आलेलं परा. पुण्यमार्ग पोटी धरी सत्संगाची वांछा करी. आणि मग हा पुण्यमार्गाकडे जाण्यासाठी संतांची संगत मिळावी अशी इच्छाही तो व्यक्त करतो. विरक्त झाला संसारी या नाव मुमुक्षू. पूर्णपणे विरक्त होत नाही, ही तीव्र मुमुक्षुत्वाचं लक्षण आहे. पूर्णपणे त्यातनं बाहेर पडला, सगळ्या गोष्टी प्रपंचातल्या करतोय पण तरी त्यातनं बाहेर पडलेला आहे, ते तीव्र मुमुक्षुत्व आहे. आणि म्हणून हे सगळं आतून वाटणारं जे आहे ना, ते महत्वाचं आहे. आणि मग ते बुद्धी जी आहे ती हळूहळू या मार्गाने गेल्यावरती विरळ व्हायला लागते. त्याच्यात आणखीन त्यांनी पुढे असं सांगितलेलं आहे 26व्या ओळीत, त्याचं वर्णन आपण ह्याच्या आधी केलेलं आहे. आपले अवगुण देखे विरक्ती बळे बोळखे, आपणासी निंदी दुःखे या नाव मुमुक्षु श्रीराम मुमुक्षु. आपले अवगुण पाहिले, मगाशी मी ह्या सगळ्याचं सविस्तर बोललेली आहे. पण हे आपले अवगुण कळणं ही परमार्थाची पहिली पायरी आहे. कळणं आणि त्यात बदल करणं. विरक्ती बळे ओळखे, मगाशी मी जे सांगितलं ना, साक्षी रूपाने आपलेच अवगुण पाहणं ही परमार्थाची पहिली पायरी आहे. मग साक्षी रूपाने जगाकडे पाहणं ही सिद्धत्वाची पायरी आहे. पायरी साक्षी रूपानेच पाहणं आहे, काही फरक नाहीये, सारखंच आहे ना. दुर्गुण पाहिले काय आणि जग पाहिलं काय साक्षी रूपाने. पण फरक असा आहे की आपले अवगुण पाहणं साक्षी रूपाने, त्याच्यात बदल करणं, हे आपल्यापुरतं व्यष्टीपुरतं मर्यादित आहे. आणि संत जेव्हा करतात, सिद्ध जेव्हा करतात, त्यावेळेला व्यष्टी आणि समाज याचाही विचार असतो. त्यामुळे ते पाहतात, ते साक्षी रूपाने या जगाकडे पाहतात. आणि त्यामुळे संत सांगतात ते 100% योग्य असतं, कारण तिथे आप पर भाव नाही. ते साक्षी रूपाने पाहणं वेगळं. तिथे आपल्या अवगुणांपुरतच त्यांनी साक्षी रूपाने पाहायला सांगितलं. आपल्यातले दोष पाहणं, त्या दोषांमध्ये सुधारण्याची प्रक्रिया करणं, ते दोष ओळखणं, आणि आपण चुकीच्या रस्त्याने जात नाही ना हेही समजून घेणं, आणि सन्मार्गाने लागणं, हे मुमुक्षुत्वाचं लक्षण आहे. विरक्ती बळे ओळखे. आसक्तीचे तोटे आपल्याला माहिती आहेत, आपण त्या अपपर भावानेच ते करत असतो. हे माझ्यासाठी राहू दे, हे माझ्या मुलांसाठी राहू दे, हा हे ठीक आहे, हे देऊन टाक, हे मला लागतच नाही, ही भावना असते. मायावर पडलंय बरेच दिवसात, देऊन टाक, नाही लागत आहे म्हणून देतो, ती भावना वेगळी. आसक्तीचे तोटे हे आहे. पण वैराग्याची शक्ती इथे ओळखली जाते.
की त्यागात शांती म्हणजे संत नक्की काय म्हणतात हे इथे ओळखलं जातं. आणि त्यामुळे त्या पद्धतीने वैराग्य आपल्याला येतं. दुःख जे आहे आपली ते आपल्याला नेहमी आपल्यामध्ये काहीतरी कमतरता असते, त्याचं दुःख असतं. आणि ते पूर्ण करण्याची आपली धडपड चालू असते. ते जर जमलं नाही तर दुसऱ्यातले दोष काढून त्याला त्याला खाली पाडून आपण वरती चढण्याचीही आपल्याला ओढ असते. हे बद्धत्वाचं लक्षण आहे. पण दुसऱ्यातले दोष असले तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपला कमीपणा, आपलं असहाय्यत्व, आपलं परावलंबित्व हे सगळं जो ओळखतो आणि आपल्या हातात काहीच नाही हे जो लक्षात घेतो तो मुमुक्षू असतो, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आम्ही तीर्थव्रताला त्याच्या पूर्वी मी जात असे, तीर्थाला जात असे, वेगवेगळ्या स्थळं जी देवांची होती ती पाहायला जात होते. तेव्हा जात होते त्यावेळेला बद्ध होते, प्रपंचात गुंतले होते. ते मी ट्रिप म्हणून जात होते, पिकनिक म्हणून जात होते. देव दर्शन केलं नाही केलं असं नाही, पण राहायची व्यवस्था जरा चांगली आहे ना. ते प्रसादाचं जेवण वगैरे नको, हा ते आपण आपलं हॉटेलमधलं छान मस्त डिश बिश बांधलेलं तिथेच खाऊ, ते बरं असतं. ही माझी त्यावेळची वृत्ती होती. आता मी म्हणते नाही, ते सगळं ठीक आहे, पण एक थोडा तरी प्रसाद काहीतरी घेऊन येऊ, म्हणजे तो तरी खाऊया. हे प्रसाद खाण्यामध्ये महत्व वाटायला लागतं. ट्रिप म्हणून, पिकनिक म्हणून, प्रेक्षणीय स्थळ म्हणून तीर्थयात्रेला मी जात नाही. ते तर पाहायचंच आहे, कारण निसर्ग सौंदर्य आहे तिथलं पाहायचंच आहे, देवळाचं स्ट्रक्चर पाहायचंच आहे, कारण त्यात सुद्धा देवच आहे ना. हे त्यांनीच निर्माण केलेलं विश्व आहे, त्याचंच आहे. पण काय सौंदर्य आहे या दृष्टिकोनातनं ते पाहायचंय, तो भाग वेगळा. पण आतल्या देवाच्या मूर्तीचं दर्शन, त्याच्या चरणाशी नतमस्तक होऊन घेता आलं पाहिजे. हा मुमुक्षुत्वाचा भाव, हा साधनेचा भाव. प्रसाद घेणं मग तो काहीही असू दे पण तो खायचा आहे, हे हा भाव आहे. हा साधकत्वाचा भाव आहे, हा मुमुक्षुत्वाचा भाव आहे. तो भाव हळूहळू पालटत जातो आणि तो जेव्हा उच्च शिखराला पोहोचतो तेव्हा सिद्धत्व येतं, तोपर्यंत नाही. आता मुमुक्षुत्वच आहे. असं हे सगळं वर्णन त्यांनी 24 पासून जवळजवळ 43 ओव्यांतर अंतर्बाह्य बदलला, नुसतंच बाहेरनं बदललेला नाही, अंतर्बाह्य बदलला, त्याला मुमुक्षू म्हटलेलं आहे. मंद मुमुक्षू, तीव्र मुमुक्षू करत तो तीव्र मुमुक्षुत्वापर्यंत येतो, तेव्हा तो थोडासा अंतर्बाह्य बदलतो, लोकांबरोबर ऍडजस्ट करायला शिकतो. आपण ऍडजस्ट व्हायचं असतं, लोकांना आपल्या बरोबर ऍडजस्ट करावायचं नसतं, हे त्याला कळतं. आपण लोकांमध्ये ऍडजस्ट होऊ शकतो, आपण आपल्यावर कंट्रोल ठेवू शकतो. आपण दुसऱ्याला ऍडजस्ट करायला लावायचं नाही, कारण दुसऱ्याला आपण कंट्रोल करू शकत नाही, दुसऱ्यावर ताबा आपला नसतो. आपल्यावर ताबा निश्चित असतो. तेव्हा आपण आपल्याला कंट्रोल करू शकतो. म्हणून ह्या गोष्टी आहेत की आपण ऍडजस्ट व्हायचं. ही ऍडजस्ट होण्याची, ऍडजस्ट हा शब्द वापरला, पण हे सगळ्यांबरोबर सामावून घेण्याची जी शक्ती आहे ती मुमुक्षुत्वामध्ये आपल्याला मिळते. आणि त्यामुळे मध्य मुमुक्षु जो असतो तो कायम मंद, मंद जो असतो तो कायम गोंधळातच पडलेला असतो. करू का नको करू, देवाच्या इकडे जाऊ का नको जाऊ, का आपला संसार बरा आहे तेच बरं आहे, त्याला तेच बरं वाटायला लागतं. पुन्हा कधीतरी कोणतरी भेटतं, पुन्हा तो तिकडे, म्हणजे तो नेहमी दोन दगडावर पाय ठेवून असतो, इकडेही जातो तिकडेही जातो, इकडेही जातो तिकडेही जातो. ते नको, ते प्रवचनाला नको बाबा जायला, त्याच्यापेक्षा भजनाला जाऊया. ते कसं आपलं ऐकायचं आणि सोडून द्यायचं, फार काही घ्यावं लागत नाही. प्रवचनातलं म्हणजे ते कळलंय का आणि काही कळत नाही, काय बोलतात ते समजत नाही, त्याच्यापेक्षा नको, झोप यायला लागते. हो. म्हणजे निद्रा जी लागते ती सुद्धा एक प्रकारची शांतीच आहे. बरेच जण आपल्याला दिसतात ना, असे अनेक लोक शांतीमध्ये बुडालेले असतात प्रवचनाच्या वेळेला, शांत निवांत. पण तेही त्यांच्या परब्रह्माच्या ह्याच्यात बुडालेत असं समजावं, आणि आपल्याला ते येत नाहीये अजून हेही समजावं. या दृष्टिकोनातून विचार केला तर ते त्याच्यामध्ये शांती ब्रह्मामध्ये गुंतलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही, नाही का? मग हा विचार करण्याची आपली बुद्धी पालटते. सकारात्मक विचार करण्याची बुद्धी तीव्र मुमुक्षुत्वामध्ये येते. मध्यम मंद मध्ये नाही. मध्यम मध्ये थोडाफार सुधारणा होतं, थोडीफार या गोंधळातनं तरी तो निदान बाहेर पडतो. आणि अहंकाराचा मोठा शत्रू जो आहे तो मात्र त्याला मंद मध्ये तर नाहीच सोडता येत, पण मध्यम मध्ये थोडा थोडा तो सोडायला लागतो. आणि तोच तर परमार्थातला आडसर आहे असं म्हटलं जातं, अहंकार. त्यामुळे तो हळूहळू सोडायची सुरुवात जी आहे
ती सुरुवात तिथे निर्माण होते. आणि तीव्र मुमुक्षुत्व आलं की तो अहंकार बऱ्यापैकी कमी होतो, सगळ्यांबरोबर ऍडजस्ट करून राहण्याची सोय होते, सुरुवात होते. असं सगळं अहंकारापासून जी देहबुद्धीची सगळी बंधनं आहेत ती हळूहळू आपोआप सुटायला लागतात, कारण ती आम्ही आमच्याच अज्ञानाने बांधलेली असतात. जी माणसं प्रवाहपतिताप्रमाणे जीवन जगत असतात ती माणसं बद्ध असतात. क्या रे नुमाया क्या किया, बीए हुए नोकरी की मर गए, बाकी काहीच केलं नाही. तर त्याप्रमाणे ती रुटीन मध्ये प्रवाहाबरोबर वाहणारी असतात. काही लोक हळूहळू त्या प्रवाहामध्ये कुठेतरी खडकाला धरून मागे बघ, मागे काय चाललंय, लोंढा कुठनं येतोय काय येतोय जसं बघितलं जातं तसं त्याला घट्ट धरून बसतात आणि बघतात, मागे वळून बघतात. ते मागे जे फिरणं आहे ना ते फार अवघड आहे. ते हळूहळू या मुमुक्षुत्वामध्ये आपल्याला प्राप्त होतं. आणि मग त्या मुमुक्षुत्वाकडनं प्रवाहाच्या उलट वाहणं म्हणजे साधकत्व आहे. आणि मग तो सिद्ध मूळ ठिकाणी जाऊन बसतो. हे आपली उत्क्रांती होणं आहे प्रवाहाच्या विरुद्ध. पण प्रवाह आहे तो प्रपंचाचा प्रवाह वाहतोय हे आपल्याला नक्की माहिती आहे. आणि मग आम्हाला कळायला लागतं खरंच हे शरीर सुख उपभोगण्यासाठी आहे, दुःख उपभोगण्यासाठी आहे, की परमार्थ करण्यासाठी आहे. परमार्थ करता करता येणारी सुख दुःख हलकी होण्यासाठी आहे, हे कळायला, हे आपल्याला समजायला लागतं. जे लोक या क्षेत्रामध्ये जातात ते नेहमी अंतर्बाह्य कणखर झालेले असतात. येणाऱ्या दुःखाला सामोरं कसं जायचं हे त्यांना बरोबर कळतं आणि ते त्यातनं विचार आणि विवेकाने पूर्णपणे बाहेर पडतात. पण बद्ध असेल तर तो काहीतरी विचार करतो, आसक्तीमध्ये गुंतून जातो आणि मग त्याच्यामध्येच गोंधळ जातो आणि असं काय झालं आणि तसं काय झालं म्हणून रडतच राहतो. पण मुमुक्षुत्वामध्ये, तीव्र मुमुक्षुत्वामध्ये आलेला जो आहे तो याचा सारासार विचार करू शकतो, जो आपण सारासार विचार आधी पाहिलेला आहे. त्याला हे कळायला लागतं हे काय आणि ते काय, हे असंच होणार होतं, मग आपण हे करायला सुरुवात करूया. हा जो विचार आहे, सार काय असार काय, हे तो करायला लागतो. आणि हे सगळं त्याला सत्पुरुष भेटला की त्याच्यामध्ये जास्त तीव्रत्व निर्माण होतं. आणि मग आपोआपच हा महापुरुष जो संश्रय आहे असं म्हटलेलं आहे, तर ते महापुरुष म्हणजे संत सज्जन त्याला भेटले की ते कसं वागायचं, काय करायचं, या सगळ्या गोष्टी सांगतात. आणि ते सांगताना काय सांगतात, मन जाता है तो जाने दो. बघा संत किती आपल्या कलानी घेतात. एक थोडं संत आपल्या किती कलानी घेतात. ते म्हणतात मन जाता है तो जाने दो, मत जाने दे शरीर, नहीं खींची कमान तो कहाँ से छूटेगा तीर. म्हणजे बुद्धी मनाला सांगते अरे नको करू असं, ती चांगली बुद्धी आहे. मन कुठे ऐकते, मन म्हणते मला हेच करायचंय. संत अहो नाही काय, मी खूप प्रयत्न करते की ते बुद्धी समजावते, मला कळते, कळते, वळत नाही ना. पण मन सांगते ते मी ऐकत नाही, बुद्धी सांगते ते मला कळतंय, पण मला अजून वळत नाहीये ते. मग वळत नाही का, राहू दे ना. नाही वळत तर तू मन जाता है तो जाने दो. मन सांगताय ना त्याप्रमाणे त्याला म्हण, हो मी तसंच करणार आहे, हो मी मत जाने दे शरीर. मला साखर खावीशी वाटते, तोंडामध्ये पेढा खावासा वाटतोय, मला बुद्धी सांगते डायबिटीस आहे खाऊ नको. तर हात आहेत ना, हातातला पेढा तोंडात टाकेपर्यंत अवधी आहे ना. मन जाता है तो जाने दो, मत जाने दे, ते शरीराला लगेच थांबव की नाही खायचंय तुला, ठेव खाली. ते मनच सांगतं, पण त्या बुद्धीला बुद्धीकडे तू बघ म्हणजे आपोआपच तुझं मन तुझ्या शरीराला सांगेल ठेव खाली. म्हणजे हे मन जाता है तो जाने दे. आपल्याला असं वाटतं बरं झालं की मग मनाप्रमाणेच वागायचंय. तसं नाहीये, पुढचं वाक्य महत्वाचं आहे. मत जाने दे शरीर, नाही खींची कमान. जर आपण धनुष्याचं बाण लावायला ते ओढावं तर लागतं ना. हे ओढणं जे आहे त्या शरीराला मागे ओढणं, शम दमादी षट संपत्ती घेण्यासाठी हा दिलेला दृष्टांत आहे. मग ते करावंच लागतं ना, तरच तो बाण सोडला जाईल. तो बाण तुला तुझ्या ध्येयावर मारायचंय हे लक्षात ठेव. आणि त्याप्रमाणे शमदमादी षट संपत्ती म्हणून आपल्याला समर्थांनी आधी साधन चतुष्टय सांगितलं. आणि म्हणून मग तीव्र मुमुक्षुत्व जेव्हा येतं तेव्हा नाना तीर्थे धुंडाळली वगैरे 38 पासून 42 43 पुढच्या सगळ्या ज्या ओव्या आहेत
नाना तीर्थे धुंडाळली, शमदमादी साधने केली, नाना ग्रंथांतरे पाहिली, शोधून या श्रीराम. देहाभिमान कुळाभिमान द्रव्याभिमान नानाभिमान, सांडोनी संत चरणी अनन्य, या नाव मुमुक्षु श्रीराम. ज्याचे थोरपण लाजे, जो परमार्थ कारण झिजे, संतापायी विश्वास उपजे, या नाव मुमुक्षु श्रीराम. त्या सगळ्याचा विचार आपण केला आणि तीव्र मुमुक्षुत्वाकडे आपण आलो. आता तीव्र मुमुक्षुत्वानंतर आपण पुढची पायरी चढणार आहोत, ती साधकाची पायरी आपण चढणार आहोत. पण ती चढण्यापूर्वी आपल्याला नुसत्याच चार, म्हणजे आपणही असा अभ्यास करू शकता. आपल्या लक्षात येईल की बद्ध मधल्या काही ओव्या बघा आणि मुमुक्षु मधल्या काही ओव्या बघा, आपल्याला त्याच्यात साम्य आढळेल. एक 4 ओव्या फक्त वाचून दाखवते आणि थांबते. बद्ध मध्ये त्यांनी काय म्हटलं होतं? 10वी ओवी आहे बद्ध समासामधली. बद्ध आणि मुमुक्षु असं सांगते मी. न कळे सारा सार विचार, न कळे स्वधर्म आचार, न कळे कैसा परोपकार, दान पुण्य श्रीराम तो बद्ध. आणि इथे त्यांनी कडे म्हटलं, म्हणे मी काय अनौपकारी, म्हणे मी काय दंभधारी, म्हणे मी काय अनाचारी, या नाव मुमुक्षु श्रीराम. इकडे म्हटलंय न कळे भक्ती, न कळे ज्ञान, न कळे वैराग्य, न कळे ध्यान, न कळे मोक्ष, न कळे साधन, या नाव मुमुक्षु श्रीराम, या नाव बद्ध श्रीराम. न कळे भक्ती, न कळे ज्ञान वगैरे. आणि इथे म्हणे पुण्य मार्ग पोटी धरी, सत्संगाची वांछा करी, विरक्त झाला संसारी, या नाव मुमुक्षु श्रीराम. म्हणजे त्याच ओव्या, हाती द्रव्याची जपमाळ. इथे म्हटलंय देहाभिमान कुळाभिमान, असं सांगितलंय. परमार्थाचा हात, ही तर महत्वाची ओवी. आधी बद्धामध्ये काय होतं? परमार्थाचा अनादर. काय करतात माहिती नाही. परमार्थाचा अनादर, प्रपंचाचा अत्यादर, संसार भार जोजार, या नावबद्ध श्रीराम. आणि इथे स्वार्थ सांडूनी प्रपंचाचा, हव्यास धरला परमार्थाचा, अंकित होईन सज्जनांचा, या नाव मुमुक्षु श्रीराम. बदल कसा आहे हे त्या त्या ओव्यांमधनं आपल्याला दिसतं. आणि ते जे पुढे जे आहे ते तीव्र मुमुक्षुत्व आल्यानंतर मग जे पुढे आपल्याला येणार आहे ते साधकत्वाची पायरी चढायचे. पण आधी तीव्र मुमुक्षुत्वापर्यंत पोहोचायचं आणि मग साधकत्व. अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने आपल्याला जायचंय. एकदम आपल्याला बद्ध होता आणि आता सिद्ध झाला असं होऊ शकत नाही. बरं, बद्ध होता तो मुमुक्षु झाला असं, तीव्र मुमुक्षु झाला असंही होऊ शकत नाही. टप्प्याटप्प्यानेच आपल्यामध्ये परिवर्तन करावं लागतं. फॅनप्रमाणे. फॅन जसा हळूहळू थांबतो तशी आपली देहबुद्धी हळूहळू कमी होत जाते आणि आत्मबुद्धीकडे आपला प्रवास सुरू होतो. आणि जेव्हा तो प्रवास सुरू होतो त्यावेळेला आपल्यामध्ये साधकत्व निर्माण करणं हे अत्यंत अवघड काम आहे. ते कसं निर्माण होतं, त्यासाठी काय करायला लागतं, हे आपल्याला समर्थ पुढच्या ह्याच्यात सांगतील. तोपर्यंत आपण इथेच थांबू. जय जय